बघा आता आरतीला सुरुवात होण्यानंतर मग कथा होईल बघा. संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दं भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि पापसेता
त्या श्रद्धेला, त्या निष्ठेला या ठिकाणी आमचं नमन आहे. शिवचिदंबर स्वामी वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं 6वं वर्ष आहे आणि बोलता बोलता आपण 6व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, सर्वांचे गुरु असणारे या ठिकाणी चंद्रकांत दादा देशमुख यांच्या अथाग प्रयासानं भव्य आणि दिव्य असं श्रीमद भागवत कथेचं आयोजन. आणि आज द्वितीय दिवसाची कथा आपल्याला श्रवण करायची आहे. तत्पूर्वी वाणी गुणानुकथने श्रवणो कथाया. आपली वाणी पवित्र व्हावी, आपलं मन पवित्र व्हावं, आपली बुद्धी पवित्र व्हावी ह्या हेतून सर्वांनी 2 मिनिट नामसंकीर्तन करायचं आणि आपल्याला श्रीमद भागवत कथेमध्ये प्रवेश करायचा आहे. सर्वांनी हाताने टाळी वाजवायची, मुखाने गोड असं भगवंताचं नामचिंतन करायचं. वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. रोगान शेषान पहांस कृष्णान पृष्ठातु कामान सकलान अभिष्टान मामाशतानां पंडराणां त्वामाशताया श्रोता प्रयाप्ति.
विश्वं दर्पण दृश्यमान नगरं तुल्यं निजान्तर्गतं पश्यन्नात्मनिमायया बहिरोद्भूतं यथा निद्रया य साक्षात् कुरुते प्रबोध समये स्वात्मानमेवाद्वयम् तस्मै श्री गुरुमूर्तये नमः श्री दक्षिणामूर्तये। कालच्या कथेमध्ये आपण भागवताचं महात्म्य पाहिलं। याच्या श्रवणानं पापी पापापासून मुक्त होतो, रोगी रोगापासून मुक्त होतो, जो बंधनामध्ये असेल तो बंधनमुक्त होतो। याच्या श्रवणानं व्यक्ती यशवान होतो, याच्या श्रवणानं व्यक्ती धनवान होतो, याच्या श्रवणानं व्यक्ती धर्मवान होतो, वैराग्यवान होतो। आणि शेवट वेदव्यास सांगतात याच्या श्रवणानं तो व्यक्ती मोक्षाचा अधिकारी होतो, त्याला मोक्ष सुद्धा त्या व्यक्तीला प्राप्त होतो याच्या श्रवणानं। फक्त श्रवण, पण श्रवण ही भक्ती आहे, सर्व श्रवण भक्ती अतिश्रेष्ठ भक्ती आहे। तैसा मनाचा मारून करिता आणि इंद्रियासी दुःख न देता येथे मोक्ष असे अयता श्रवणाची माझी असे शब्द ज्ञानोबायांचे आहे। श्रवण भक्ती केल्यानंतर भागवताच्या श्रवणात आज भागवताला आपल्याला सुरुवात करायची आहे। प्रथम स्कंदाला प्रारंभ करत असताना वेदव्यास असं लिहितात जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरत जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरत चार्धेष्वधिक्यस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारि वृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि। भागवताची सुरुवात ज्या श्लोकानं होती त्या श्लोकानं ब्रह्मसूत्राची सुरुवात होती। लक्षात ठेवा, ब्रह्मसूत्र आचार्य आद्यगुरु शंकराचार्य ब्रह्मसूत्रावर भाष्य करत असताना त्या श्लोकातून सुरुवात भागवताची होती। लक्षात ठेवा, जन्माद्यस्य यत, जन्माचा जो आधी अन्वय कारण सत्वे कार्य सत्वम त्याला अन्वय म्हणतात। जसं दुधामध्ये तुपाचा अन्वय असतो, व्यतिरेक कारणाभावी कार्याभाव त्याला व्यतिरेक म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये। जसं ताकामध्ये ताक असेल, त्या ताकामध्ये जसा लोण्याचा व्यतिरेक असतो, तसं ह्या जगामध्ये भगवंताचा जो अन्वय आहे चराचरामध्ये त्याची व्याप्ती आहे। लक्षात ठेवा, उपनिषदामध्ये असं म्हटलं आद्यगुरु शंकराचार्यांनी ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित् जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा कृतस्य धनम्। अन्वय स्वराट स्वेषु रूपेषु, ज्याचं रूप किंवा ज्याचं ते व्यापक आहे, आणि त्यानं तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारि वृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धामना। परमात्म्याचे 3 धाम आहे। भागवतामध्ये जे धाम सांगितले जातात ते धाम वेदव्यास सांगतात। तसे धाम आपल्याला माहिती, हिंदू संस्कृतीमध्ये 4 धाम आहेत, परंतु भागवतामध्ये 3 धाम आहेत। त्या 3 धामाचं वर्णन करत असताना वेदव्यास असं वर्णन करतात श्रीधाम वृंदावन, श्रीधाम द्वारिका आणि श्रीधाम मथुरा। परमात्मा द्वारकेमध्ये 100 वर्ष होते, परमात्मा द्वारकेमध्ये। मथुरेमध्ये परमात्मा 14 वर्ष होते आणि वृंदावनामध्ये माझे परमात्मा 11 वर्ष होते। लक्षात ठेवा, जो व्यक्ती मथुरेचा आश्रय करतो, जो व्यक्ती द्वारकेचा आश्रय करतो आणि जो व्यक्ती वृंदावनाचा आश्रय करतो, धामना स्वेन सदा निरस्त कुहकम्। कुहक हा संस्कृत शब्द आहे, त्याचा कुहक शब्दाचा मराठी अर्थ होतो संसार। निरस्त, त्याचा संसार निरस्त होतो, त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही। लक्षात घ्या, धामना स्वेन सदा निरस्त कुहकम् सत्यं परं धीमहि। तो परमात्मा सत्य आहे, सत्य प्रथम, सत्य परम, त्रिसत्यम, सत्यस्य योनि निहितस्य सत्यम, सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना।
ह्या जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे, बाकी सर्व असत्य आहे, लक्षात ठेवा. ओ सत्य तू सत्य सत्य तू विठ्ठला सत्य तो विठ्ठला. ईश्वर सत्य आहे. मग प्रश्न उद्भव होतो किंवा उत्पन्न होतो की आम्ही आमच्या जीवनातला एवढा अमूल्य वेळ खर्च करून इथं आलो. दादांनी आम्हाला सांगितलं आम्ही कुठून आलो म्हणले पुणे, तळेगाव, उरुळी कांज. पाऊस येतोय, आम्ही येतो इथं. ह्या ग्रंथामध्ये आहे काय ह्या ग्रंथामध्ये? तर वेदवेद सांगतात ह्या ग्रंथामध्ये काय तुम्हाला सांगतो. त्या ग्रंथामध्ये धर्माचं प्रतिपादन केलेलं आहे. धर्माची 10 लक्षणं. धर्म प्रोंझेत कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सता वेद्यम वास्तवमस्त वस्तु शब्दं तापोत्रयो मूलनम् श्रीमद्भागवते महामुनिकृते किमवा परे ईश्वर. याच्यामध्ये आशा धर्माचं प्रतिपादन केलेलं आहे आणि धर्माची लक्षणं सांगितलेली आहेत. आणि हे भागवत सामान्य नाही. निगम कल्पतरोर गलितम फलम. तुम्ही बाकीची ग्रंथ पाहिली असतील पण भागवत म्हणजे ग्रंथ नाही, लक्षात ठेवा. भागवत म्हणजे भगवंताची वाङ्मयी मूर्ती, लक्षात ठेवा. ग्रंथ नोहे हा श्री कृष्ण म्हणून वेदव्यास असं लिहितं निगम कल्पतरोर्गलितम फलम. निगम म्हणजे वेद आणि वेदाचं परिपक्व फळ म्हणजे हे श्रीमद भागवत. लक्षात ठेवा. निगम कल्पतरोर्गलितम फलम शुकमुखाद्रव संयुतम. आणि शुकाचार्यांच्या मुखातून द्रवीभूत झालेली ही वाणी आहे. शुकमुखाद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम. याचं सतत पान केलं पाहिजे. असं नाही मागच्या वर्षी ऐकलं मग ह्या वर्षी कशाला ऐकायचं, असं नाही. सातत्याने याचं रसपान केलं पाहिजे. कारण यातला एक श्लोक, भागवतातला एक श्लोक कानावर पडला, एक श्लोक जर भागवतातला कानावर पडला तरी तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एक श्लोक. म्हणून तर दादांचा एवढा अट्टहास आहे, लक्षात ठेवा. काही माणसं म्हणतात श्लोक कशाला, आणि श्लोक कशाला, मग ते काय नाही कळालं श्लोक तरी हा मंत्र आहे, सिद्ध मंत्र आहे. एक श्लोक कानावर पडला निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखा द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम. इथं तुम्ही सर्व रसिक आहात. ज्याला जो रस पाहिजे तो रस या श्रीमद भागवतामध्ये 9 रस, साहित्यामध्ये 9 रस आहे. शृंगार आहे, हास्य आहे, करुण आहे. कधी साहित्याचं जर तुम्ही अध्ययन केलं असेल 9 प्रकारचे रस आहे साहित्यामध्ये. माऊलीचे शब्द आठवा. माऊलीने सांगावं नवरसी भरवी सागरो करवी उचित रत्नांचे आगरो
भावार्थाचे गिरिवरू म्हणजे भजवी माई साहित्य सोनी यांची आखाणी उघडवी देशींच्या अक्षोहिणी विवेक वल्लीची लावणी होरी सैंध संवाद परिधाने प्रमेय काय असावा सिद्धांत काय असावा दृष्टांत काय असावा रस कोणता कोणत्या वेळी असावा हे माझ्या माऊलींना विचारा माझ्या ज्ञानोबरायांना विचारा लक्षात ठेवा 9 रस याच्यामध्ये रसमालयम आलय म्हणजे साठा काही काही संस्कृत शब्द आपल्या लक्षामध्ये येत नाही आलय म्हणजे साठा त्या रसाचं आलय आहे तुम्हाला जो रस हवा आहे तुम्हाला जो रस याच्यामध्ये घ्यायचा तो तुम्ही घेऊ शकता मोहर हो पण घेणारा रसिक पाहिजे त्याला रसाचं ज्ञान पाहिजे अत्तराचं मूल्य त्या व्यक्तीला समजतं ज्याला अत्तराचं महत्व माहितीये ज्याला अत्तराचं महत्वच नाही त्याला काय त्याचं मूल्य समजणार तो रसिक असला पाहिजे त्याला रसाचं ज्ञान असलं पाहिजे भाविक असला पाहिजे म्हणून तुम्ही गीता जर कधी वाचत असाल तर भगवंतानं गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं अर्जुना मी तुला हे ज्ञान सांगितलं जे ज्ञान माझ्या आईला सांगितलं नाही माझ्या भावाला सांगितलं नाही जन्मदात्या पित्याला मी सांगितलं नाही जैन संगीसी माता देवकीसी जैन संगीसी बंधू बळीभद्रासी ते मी तुला सांगतोय हो लक्ष्मी देवी लक्ष्मी एवढी जवळी करते ही नदी प्रेमाची काय असतं माहितीये का म्हणजे मी धाडस करून बोलतो आपण आपला पारमार्थिक अनुभव अशा व्यक्तीला सांगतो ज्याला त्याचं महत्व नाही ज्याला त्याची किंमत नाही वारीला गेलेला जो अनुभव आहे तो घरच्या माणसाला सांगितलं तर त्याला त्याचं महत्व नाही तो तुमची मस्करी करेल तो तुमची चेष्टा करेल त्याला सांगितलं पाहिजे ज्याला त्याचं ज्ञान आहे ज्याला त्याचा अनुभव आहे आम्ही आमची अनुभूती आम्ही आमचा अनुभव म्हणून भगवान अर्जुनाला सांगतात अर्जुना इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाशश्रेवाच्यम जमाव्योभ्यसूयति जो तपस्वी नाही त्याला हे सांगू नको जो भक्त नाही त्याला हे सांगू नको ज्याच्या अंतःकरणामध्ये असूया ईर्ष्या त्याला कधी कळणार हे तत्वज्ञान जमाव्योभ्यसूयति तो त्यांना सांगत बसू नको ते तुझी मस्करी करते क्रोधिया विश्वासी त्यासी बोध कैसा क्रोधिया विश्वासी त्यासी बोध कैसा वीरता फुलिवाचा वीरता फुलिवाचा सिनमुना वीरता फुलिवाचा सिनमुना विश्वासी दासी बोध कैसा क्रोधिया विश्वासी दासी बोध कैसा व्यर्था फुलिवाचा सिनमुना व्यर्था फुलिवाचा सिनमुना व्यर्था फुलिवाचा सिनमुना क्रोधी अविश्वासी वा सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं जो क्रोधी आहे जो अविश्वासी आहे त्याला बोध करणार नाही लक्षात ठेवा त्याला सद्गुरूंचा उपदेश समजणार नाही लक्षात ठेवा म्हणून शास्त्रकार सांगतात पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुविभावुका भावुक असला पाहिजे त्याला भावना असली पाहिजे आणि हे काय आहे नैमिषे निमिषे क्षेत्रे ऋषः शौनकादयाः शत्रं सर्गाय लोकाय नैमिष म्हणजे नैमिष नावाचे एक क्षेत्र आहे आणि त्या अरण्यामध्ये नैमिषारण्यामध्ये ही श्रीमद भागवताची कथा शौनकादिकांनी त्या ठिकाणी सांगितलेली आहे तर असं सांगितलं जातं शौनकादिकांनी म्हणजे सूत आणि शौनक हा संवाद श्रीमद भागवतामध्ये आहे आणि शौनकादिकांनी काही प्रश्न आहेत लक्षात ठेवा त्यांचे विचारलेले
भागवतामध्ये 6 प्रश्न भागवतामध्ये विचारलेले आहे. पहिला प्रश्न भागवतामधला आहे की किम श्रेयः या जगामध्ये श्रेयस्कर काय आहे. या विश्वामध्ये श्रेयस्कर हा शौनकादिकांनी विचारलेला हा पहिला प्रश्न आहे, किम श्रेयः. दुसरा प्रश्न विचारला शास्त्राचं सार काय. कारण अनंत शास्त्रम बहुलाश्च विद्या, अनंत शास्त्रम बहुलाश्च विद्या, यत्सारभूतं तदुपासनीयं, हंसो यथा शोक पिबांबुमध्या. अनंत शास्त्र आहे, अनंत विद्या आहे. एका विद्येचं ज्ञान झालं तर दुसऱ्या विद्येचं अज्ञान असतं, लक्षात ठेवा. मग सार काय आहे या जगामध्ये, आणि ते सार काय आहे हे आपल्या लक्षामध्ये येण्याकरता जे सार आहे ते फक्त आपण घेतलं पाहिजे. विद्या अनंत आहे, विघ्न खूप आहे, बहुविघ्नताश्च. तुम्ही चांगल्या कामाची सुरुवात करत असताना बघा, तुमचा अनुभव काही कळत नाही मला. आता श्रावण महिन्यामध्ये तुम्ही एखाद्या ग्रंथाचं पारायण सुरू करा किंवा एखादी साधना सुरू करा. तुम्ही एखादी साधना सुरू करायचं असं तुम्ही मनामध्ये ठरवलं की पाहुण्यांना कसं कळतं काय कळतच नाही, आपोआप येतात तो नाही तेव्हा कोणी येत नाही. पण तुम्ही एखादी साधना ठरवली, तुम्ही एखादं ठरवलं की आपल्याला हे अनुष्ठान करायचं आहे, रांग लागते माणसाची, रांग. याचा अर्थ असा की चांगलं तुम्ही ठरवलं की तुमच्यावर विघ्न येणार, लक्षात ठेवा. म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो, ह्या विघ्नांना भ्यायचं नसतं. ही परमात्म्याची परीक्षा असते. या विघ्नांना दूर करून ती साधना सतत चालू ठेवली पाहिजे, लक्षात ठेवा. सतत साधना चालू ठेवली पाहिजे, लक्षात ठेवा. बहुविघ्नताश्च यत्सारभूतं तदुपासनीयं, हंसो यथा शोक पिबांबुमध्या. जसा राजहंस असतो तो फक्त काय करतो, पय 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 म्हणजे दूध दूध प्राशन करतो, पाणी तो काय घेत नाही. तसं आपण बुद्धिजीवी आहोत. आपण सार काय आहे, असारे खरसंसारी. काशीखंडामध्ये एक श्लोक आलेला आहे. काशीखंडामध्ये असं म्हणतात, असारे खलु संसारे सारम एतत् चतुष्टयम. ह्या असार संसारामध्ये 4 गोष्टी फक्त सार आहे. काश्यामवासः, जर तुम्हाला कधी जीवनामध्ये जमलं तर काशीमध्ये 3 दिवस राहा. काश्यामवासः पहिलं सार गोष्ट. काश्यामवासः सतां संगः, कधी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जमलं तर संतांचा संग करा. आणि तिसरी गोष्ट सांगितली गंगांभ, गंगेमध्ये स्नान करा. आणि चौथी गोष्ट सांगितली गंगांभ शिवपूजनम. जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधी योग आला तर भगवान शंकराचं पूजन करा, लक्षात ठेवा. ह्या 4 गोष्टी असं काशीखंडामध्ये श्लोकामध्ये असं वर्णन आलं. 4 गोष्टी ह्या 4च आहे, बाकी सर्व असार आहे, लक्षात. ओ फलकट तो संसार, संसार फलकट तो संसार, फलकट तो संसार, संसार फलकट तो संसार, संसार फलकट तो संसार, फलकट तो संसार इथे सार भगवंत. आणि तिसरा चौथा प्रश्न आहे स्वावतार प्रयोजनम. अवताराचं प्रयोजन काय परमात्म्याच्या. पुढचा प्रश्न आहे की अवताराश्च किम कर्म. कोणत्या अवतारामध्ये परमात्म्यानं कोणतं कर्म केलं. आणि शेवटचा प्रश्न आहे धर्मकम शरणम गताः. धर्म कोणाच्या आश्रयानं राहतो. धर्म हा काही मूर्त पदार्थ नाहीये. मूर्त म्हणजे दिसणारा आणि अमूर्त म्हणजे न दिसणारा. मूर्त एखादा पदार्थ असतो जो दिसतो आपल्या या डोळ्यानं, त्याला मूर्त म्हणतात. आणि अमूर्त म्हणजे दिसत नाही पण त्याचं अस्तित्व आहे. धर्म काही असं दिसत नाही. धर्म हा कोणाच्या ना कोणाच्या आश्रयानं राहतो. तुम्ही जर कधी ज्ञानेश्वरी वाचली तर माऊलींनी सांगितलं धर्म कोणाच्या आश्रयानं राहतो. धर्म साधूच्या आश्रयानं राहतो.
धर्म सत्पुरुषाच्या आश्रयानं राहतो, धर्म सतीच्या आश्रयानं राहतो, धर्म पतिव्रतेच्या आश्रयानं राहतो. म्हणून माऊलींचं वाक्य सांगतो तुम्हाला. माऊली असं म्हणतात, साधू, सती, संत आणि ही पतिव्रता ही राज्याची संपत्ती नसते. साधू, संत, सती आणि पतिव्रता ही देशाची संपत्ती असते, ज्यावर देश चालतो. लक्षात ठेवा, ज्यावर हा संपूर्ण देश चालू शकतो. धर्म त्यांच्या आश्रयानं राहतो. लक्षात ठेवा, धर्माचा आश्रय ते स्थान. लक्षात ठेवा, धर्म चालतो, जग चालतं, देश चालतो. आणि म्हणून धर्म कम शरणं गताः असे प्रश्न आहेत आणि अशा प्रश्नांची उत्तर एका प्रश्नाचं उत्तर वेदव्यास असं सांगता. श्रीमद भागवतामध्ये 2 स्कंदामध्ये दिलं जातं. या भागवतामध्ये 12 स्कंद आहे. स्कंद शब्दाचा अर्थ होतो विभाग. या भागवताचे 12 विभाग आहे आणि एका प्रश्नाचं उत्तर 2 विभागामध्ये दिलेलं आहे. म्हणजे 6 प्रश्न आणि 6 प्रश्नांचे उत्तर 2 स्कंदामध्ये दिलेले आहेत. असे 12 स्कंद श्रीमद भागवतामध्ये आहेत. आणि आपल्याला हे सर्व मर्यादित वेळेमध्ये याचं सर्व चिंतन पाहायचंय. आणि म्हणून कोणत्याही ग्रंथाची सुरुवात, कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना सद्गुरूंना नमन करावं लागतं. जोपर्यंत गुरूंना नमन होत नाही, जोपर्यंत गुरूंची कृपा होत नाही, तोपर्यंत कोणत्याही कार्यामध्ये आपल्या जीवनाची सफलता गुरूंच्या कृपेशिवाय होत नाही. गुरूंना नमन केलेलं आहे. ह्या भागवताचे गुरु आहेत शुकाचार्य. ह्या शुकदेवांना वंदन करायचे. लक्षात ठेवा, हे शुकदेव सारे तीर्थ धाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, हे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, हे भगवान आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम 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 आपके चरणों. हो जन्म के दाता माता पिता है, आप कर्म के दाता है, आप मिलाते हैं ईश्वर से, आप भाग्य विधाता है. दुखिया मन को, रोगी तन को, दुखिया मन को, रोगी तन को मिलता है आराम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. सारी तीर्थ धाम आपके, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों. आणि म्हणून माऊलींचं सुद्धा चिंतन पहा. गुरु हा संत मुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. हो, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आणि म्हणून ह्या भागवताचे गुरु आहे श्री शुकदेव. गुरु मेरी पूजा गुरु भगवंत, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु गोविंद. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत. गुरु मेरी पूजा
गुरु मेरा ज्ञान, गुरु मेरा ज्ञान, गुरु दे ध्यान। ओ गुरु मेरे ज्ञान, गुरु मेरे ज्ञान। गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरी पूजा, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत, गुरु मेरे पार ब्रह्म, गुरु मेरे पार गुरु भगवंत, गुरु मेरे पार ब्रह्म, गुरु आणि अशा प्रकारे ह्या भागवताचे श्री गुरु आहे श्री शुकदेव. आणि या शुकदेवांना वंदन आहे, शुकदेवांना नमन करता. यम प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं, यम प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं, द्वैपायनो विरहकातर अजुहाव, पुत्रेति तन्मयतया स्तरबोधिनी, तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. वेदव्यास रचित हे श्लोक शुकदेव आपल्या आईच्या उदरामध्ये 12 वर्ष होते. 12 वर्ष. हे भागवत 18 पुराणामध्ये, हे भागवत महापुराण आहे. असे 18 पुराण आहे. मदवयम बदवयम चैव भद्रयम वचतुष्टयम नादिंगपानि पुराणानि कोस्कम गारुडमेव च. अशा आचार्य एका श्लोकामध्ये 18 पुराण सांगतात. हे 18 पुराणामध्ये हे श्रीमद भागवत पुराण आहे. तर पुराणांतर्गत अशी कथा येते की शुकदेवांनी वेदव्यासांना वंदन केलं आणि वेदव्यासांना सांगितलं, मला ह्या भूतलावर यायचं नाही, मला आईच्या उदरामध्ये राहायचंय. परंतु वेदव्यासांना शुकदेवांचा अधिकार होता. शुकदेवांनी सांगितलं, मी ह्या पृथ्वीवर आल्या आल्या जर मला तुम्ही भगवंताचं दर्शन करून देत असाल तरच मी ह्या भूतलावर येणार आहे. तर पुराणांतर्गत अशी कथा येते, वेदव्यासांनी शुकदेवांना येण्याच्या अगोदर भगवान कृष्ण परमात्म्याला शुकदेवांसमोर उभं केलं होतं. एवढा अधिकार वेदव्यासांचा होता, लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस भगवंताला पाहिलं, वेदव्यास शुकदेवांनी भगवंताला पाहिलं, शुकदेव आरण्याच्या दिशेने निघाले. यम प्रव्रजंत. प्रव्रजंत प्रव्रजंत शब्दाचा अर्थ होतो परिव्राजक, यती, संन्यास, कामनांचा सम्यक न्यास. गीता वाचा की, काम्यानां कर्मणां न्यासम संन्यासम, कामनांचा सम्यक न्यास म्हणजे संन्यास. मौलीच्या भाषेमध्ये सांगायचं का, मी माझी आईसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी दान. तुम्ही वस्त्र कोणतेही घाला, पण तुमचं मी आणि माझं जर विसरलेलं असेल तर तुम्ही संन्यासी आहात, लक्षात ठेवा. तुमची वृत्ती संन्यासी आहे. आणि हे प्रव्रजंत अनुपेत मपेत कृत्यम द्वैपायन ही वेदव्यासांची पदवी आहे. मुलगा अरण्याच्या दिशेने निघाला म्हणून वेदव्यासांना विरह झाला. का व्हावा नाही, एवढा अधिकारी मुलगा. विरह का तर आजुहाव, आणि विरहानं मुलाला आवाज देत होते, शुकाधाम शुकाधाम. शुकदेव थांबले नाही. विरह का तर आजुहाव, पुत्रेति तन्मयतया, मुलाला तन्मयतेने आवाज देत होते वेदव्यास, धाम शुकाधाम शुकाधाम. पण शुकदेवांनी मागे वळून पाहिलं नाही. पण वेदव्यासांची वाणी अधिकारी होती. अधिकारी पुरुषाची वाणी, अधिकारी व्यक्तीची वाणी पाषाणाला सुद्धा पाझर फोडते. आवाज वेदव्यासांचा होता. तरवोभिनेदू. तरव शब्द हा संस्कृत आहे. तरव शब्दाचा अर्थ होतो वृक्ष. वेदव्यासांच्या शब्दाला शुकदेव होकार देत नव्हते. त्या अरण्यामधले वृक्ष, त्या अरण्यामधले पशु पक्षी तरवोभिनेदू. तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि.
यस्वानुभावमखिलं श्रुतिसारमेकम् अध्यात्मज्ञानमतितीर्थतमोतपोऽहम् संसारिणां करुणयाः पुराणवह्यम् तं व्यासमुपयामि गुरुं मुनीनाम्. आणि वेदव्यास आवाज देऊन देऊन थकले शुकदेव अरण्यामध्ये निघून गेलेले आहेत. आणि हा भागवत किंवा हे भागवत ग्रंथाचे अधिकारी फक्त शुकदेव आहे. अधिकारी असावा लागतो. आज अधिकारी राहिला नाही, लक्षात ठेवा. विवेक, वैराग्य आणि समाधिशक संपत्तीने साधक युक्त असावा तर तो गुरुचा उपदेश फलीभूत होतो. जर साधकाचाच अधिकार नसेल तर मग गुरुचा उपदेश फलीभूत होत नाही, लक्षात ठेवा. विवेक, वैराग्य आणि याचे अधिकारी होते शुकदेव. आणि अधिकारी असल्यामुळे शुकदेव अरण्यामध्ये गेलेले. काय शुकदेवांचं लक्षात ठेवा. माझ्या ज्ञानोबरांनी शुकदेवांचं वर्णन करावं. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात, नानारंभेचे नेही रूपे, नानारंभेचे नेही रूपे, शुकी नुठजेची कंदरपे, की भस्मी वन्ही नवद्वीपे घृते जे. जसं भस्मामध्ये घृत म्हणजे तूप टाकल्यानंतर जसा अग्नी प्रदीप्त होत नाही, तसं शुकदेवांच्या मनामध्ये कुठलाही विकार निर्माण होत. लक्षात ठेवा. इतकं सुंदर शरीर शुकदेवांचं होतं. आणि शुकदेव गेलेले आहेत. हा भागवत ग्रंथ शुकदेवांना द्यायचा आहे. आणि जोपर्यंत शुकदेव किंवा अधिकारी व्यक्तीकडे हा ग्रंथ जात नाही तोपर्यंत याचं मूल्य नाही. मग त्या शुकदेवांना आणायचंय. शुकदेवांना आणण्याकरता त्या ठिकाणी भरपूर प्रयत्न केले गेले. आणि मग त्या ठिकाणी व्यासांनी, वेदव्यासांनी छोटे छोटे शिष्य तयार केले. आणि छोटे छोटे शिष्य तयार केल्यानंतर त्या ठिकाणी त्या शिष्यांना असे श्लोक शिकवले आणि सांगितलं, जा जिथे परमात्म्याचं ध्यान करता शुकदेव अरण्यामध्ये तिथे जा. हे श्लोक तिथे जाऊन म्हणा. लहानपणी केलेलं पाठांतर, ज्या व्यक्तीने लहानपणी पाठांतर केलं त्या व्यक्तीला ते मरेपर्यंत कामाला येतं. मरेपर्यंत. तर लहानपणी कळत नाही. ज्यावेळेस पाठांतर करायचं त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. आता कशाला आता हरिमुखे म्हणा 27 अभंगामध्येच त्याच्यात ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे सारखे सर्व प्रमाण ज्ञानदेव म्हणे सारखे. तो पुढे जात नाही, पुढे जातो मागे येतो, पुढे जातो मागे येतो. आता कशाला लक्षात राहत आहे. ज्यावेळेस लक्षात राहत होतं त्यावेळेस तो केलं नाही. आता काही नाही, लक्षात ठेवा. लहान लहान शिष्य तयार केले, छोटे छोटे शिष्य तयार केले आणि जा म्हटले ईश्वरा तिथे जा. ईश्वराचं ध्यान करतात शुकदेव आणि शुकदेवांकडे जातात. आणि शुकदेव ध्यान करत होते परमात्म्याचं. तिथे शिष्य जातात आणि म्हणतात, आमचा ईश्वर कसा आहे, आमचा परमात्मा कसा आहे. बरह पीडम नटवरवपुः, बरह पीडम नटवरवपुः, कर्णयो करनिकार, बिभ्रद्वास कनककपिशं, जयन्तीं च मालाम्, रन्ध्रानवीनो रधरसुधया, पूरयन् गोपवृन्दैः, वृन्दारण्यं स्वपरमणं, प्राविशद्गीतकीर्ती. काय गंमत आहे श्लोकामध्ये. इतका सुंदर परमात्मा. बरहापीडम नटवरवपुः, कर्णयो कर्णिका, बिभ्रद्वास कनककपिशं. भगवंतानं आपल्या मुकुटावर, मुकुट पाहिलं का. भगवंताचा मुकुट पाहिल्यानंतर मोर मुकुट म्हणजे मोराचा पीस भगवंतानं आपल्या मुकुटामध्ये धारण केलेला आहे. याची कारण भागवतामध्ये खूप आलेली आहे. जरी की पगड़ी बांधे सुंदरा को कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. कानों में कुंडल साजे, सिर मोर मुकुट पीराजे, कानों में कुंडल साजे, सिर मोर मुकुट पीराजे, सखिया पगड़ी होती जब होठों पे बंसी बाजे, सखिया पगड़ी
म्हटले मदन महाराज आपला विषय चालला होता बरहपेणम नदव्रबभो कर्णयो कर्णिका विठ्ठलवासः कनक कपिशम मोर किंवा मोराचा पीस परमात्म्याने आपल्या मुकुटामध्ये धारण केलेला आहे का बरं दुसरा नव्हता का कुणाचा पीस एखादा दुसरा पीस धारण करायचा नाही देवाने मोराचाच कशासाठी केला त्याचं पहिलं कारण असं आहे की मोर असा आहे जगामध्ये विश्वामध्ये की मोर कधी कोणाशी संग करत नाही लक्षात ठेवा मोर कधीही संग करत नाही पण देवाचं असं सांगणं आहे की तुम्ही निसंग हो आणि आपण चिदंबर स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये बसलो आहोत लक्षात ठेवा हा जोडून सांगतो दादा आपल्या समोर आहे जो व्यक्ती जीवनामध्ये निसंग होतो जो व्यक्ती जीवनामध्ये निसंग होतो परमात्मा त्या व्यक्तीला आपल्या डोक्यावर धारण करतात लक्षात ठेवा परमात्मा त्या व्यक्तीला आपल्या मुकुटावर धारण करतात निर्माण मोहा जितसंग दोष निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञै गच्छन्त मूढा पदमव्ययं तत् जीवनामध्ये निसंग व्हा सत्संग जीवनामध्ये झाला की हो सत्संगत्वे निसंगत्व निसंगत्वे निर्मोहत्व ज्यावेळेस माणसाच्या जीवनामध्ये सत्संग प्राप्त होतो त्यावेळी मनुष्य जीवनामध्ये निसंग होतो आणि एकदा निसंग व्हायला लागला की निर्मोह स्थिती त्याची प्राप्त आणि एका व्यक्तीची निर्मोह स्थिती प्राप्त झाली की तो जीवन मुक्तीच्या दिशेने तो वाटचाल करत असतो लक्षात ठेवा म्हणून 14व्या अध्यायाच्या शेवटी शेवटी आणि 15व्या अध्यायाची सुरुवात करायची होती माझ्या ज्ञानोबरायांना माझे ज्ञानोबर आहे असं म्हणतात अर्जुना जो ज्ञानाची दिठी माते सेवी जो किरीटी तो होय ब्रह्मतेच्या मुकुटी चुडाची जो व्यक्ती अशा पद्धतीने ध्यान धारणा करतो तो ब्रह्म साक्षात्कारापर्यंत जाऊन पोहोचतो लक्षात ठेवा त्या व्यक्तीचा अधिकार ब्रह्म साक्षात्कारापर्यंत जातो लक्षात ठेवा म्हणून परमात्म्यानं मोर मुकुट आणि मागच्या जन्मामध्ये राम अवतारामध्ये मोराने एक उपकार केला होता आणि रंध्र वेणू हृदय सुदया रंध्र म्हणजे छिद्र भगवंतानं वेणू आपल्या मुखामध्ये धारण केलेला आहे त्याची मोठी कथा आहे रंध्रान वेणू हृदय सुदया पूरयंगो प्रवंदई आणि वृंदारण्यम स्वपद रमणम स्वतःच्या पायानं परमात्मा त्या वृंदावनाच्या भूमीमध्ये विचरण करतायत काय गंमत आहे स्वपद रमणम प्राविशद गीत कीर्ती आणि हा श्लोक ऐकला ना शुकदेवांनी आणि ह्या श्लोकाचा मोह शुकदेवांना झाला आणि शुकदेवांनी विचारलं तुमचा परमात्मा सुंदर आहे ठीक आहे एखादा व्यक्ती नुसता सुंदर असून उपयोग काय या जगामध्ये भरपूर माणसं सुंदर आहे पण तो दीनवत्सल आहे का तो भक्तवत्सल आहे का तो दाता आहे का तो पतितांचा उद्धार करणारा आहे का असं सांगितलं वेदव्यासांनी पुन्हा सांगितलं परमात्मा कसा आहे हो अहो बकेयं स्तनकालकोटं जिह्वास्याय यदा प्रसादभी लेभे गतिं धातु ततं गतोऽन्यं कमवा दयालुं शरणं व्रजेम महाराज कृपा करणं हा त्याचा स्वभाव आहे त्याने जर कृपा केली नसती ना तर त्याच्या दरवाजामध्ये कोणी आलं नसतं लक्षात ठेवा कृपा करणं हा त्याचा स्वभाव आहे दया दृष्टी ही त्याची काय आहे त्याची कृपा करणं हा त्याचा स्वभाव आहे म्हणून तो असा आहे आणि मग हे सर्व शुकदेवांना आवडतं शुकदेव येतात आणि शुकदेव आल्यानंतर भागवत ग्रंथ आता सांगणार आहे पण प्रश्न निर्माण होतो एवढे अधिकारी संत एवढे अधिकारी शुकदेव हे भागवत सांगण्यासाठी कोणा करता आले तर त्याचं उत्तर आहे राजा परीक्षितींकरता शुकदेव येत आहेत मग हे राजा परीक्षिती होते कोण यांचं चरित्र श्रीमद भागवतामध्ये सांगितलं जातं यदामृधे कौरव संजयाण वीरेश्वती वीरगतिरुंगतेषु भ्रकोदरा विध्वगदादिमर्षे भग्नोरुदण्डे धृतराष्ट्रवीर्यः
राष्ट्रपुत्रे. आता कोण होते राजा परीक्षित यांचं चरित्र श्रीमद भागवतामध्ये सांगितलं जातं. कौरव पांडवांचं युद्ध होतं. अपरिमित अशी हानी होते. 11 अक्षौहिणी आणि 7 अक्षौहिणी सेना धाराशाही होती. लक्षात ठेवा. आणि युद्ध सर्व त्या युद्धामध्ये महाभारतामध्ये वैशंपायन असं लिहितात की दुर्योधनाच्या काही गोष्टी चुकल्या. दुर्योधनाच्या 2-3 गोष्टी चुकल्या नाही तर दुर्योधनाकडे अशी माणसं होती. लक्षात ठेवा. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, अश्वत्थामा, कर्ण या एकेकाचे मनोव्यापारे विश्व संहार करण्याचं सामर्थ्य त्या भीष्मांमध्ये होतं, त्या द्रोणांमध्ये होतं. पण विजय झाला नाही दुर्योधनाचा. चुकलं दुर्योधनाचं. पहिलं चुकलं दुर्योधनाचं. पण तुम्हाला मी हात जोडून सांगतो, तुम्हाला जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं आहे, तुम्हाला जीवनामध्ये जर यश किंवा जीवनामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर पहिली गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा, ज्या माणसाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचंय त्यांना आपल्या आई वडिलांचं ऐकलं पाहिजे. लक्षात ठेवा. जर आई वडिलांचं ऐकलं नाही तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. गांधारीचं ऐकलं नाही दुर्योधना. गांधारीचं ऐकलं नाही. जर गांधारीचं ऐकलं असतं तर युद्धाचा परिणाम काय झाला असता, वेगळा झाला असता. लक्षात ठेवा. वज्रदेही बनला असता. ऐकलं नाही गांधारीचं. अजून अनेक कारण आहेत. लक्षात ठेवा. आणि संपूर्ण वाताहत लागते. आणि एक शेवटचा प्रसंग आहे. दुर्योधन अंतिम स्थितीमध्ये असतो आणि तिथे अश्वत्थामा, गुरुपुत्र अश्वत्थामा जातो आणि अश्वत्थामा त्या दुर्योधनाला म्हणतो, दुर्योधना मी तुझं ते वैभव पाहिलं. काय तुझं वैभव होतं. अरे तो चालला ना तर 100 भाऊ तुझ्या बरोबर चालत होते. 100 भाऊ. आणि आज तुला पाणी पाजायला आता एकटा पडला रणांगणावर. एकटा दुर्योधन पडलेला. लक्षात ठेवा. कोणी नाहीये. म्हणून लक्षात ठेवा. एकच असा मागा, वरम एको गुणीपुत्रो नच मूर्खम शतानी अपि. 100 मूर्ख असण्यापेक्षा एकच चांगला असावा, नाही तर नसलेला. हे शास्त्राचं मत आहे, माझं मत नाहीये. एकच चंद्र तमोहंती नच कामोपिचा. 100 मूर्ख होते गांधारीला, एक राहिला नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून अरे तुझी काही अंतिम इच्छा आहे का दुर्योधनाला अश्वत्थामा म्हणतो. आणि अश्वत्थामा दुर्योधनाची अंतिम स्थिती अशी वाईट असते. दुर्योधनाची अंतिम स्थितीला दुर्योधनाच म्हणतो, अश्वत्थामा अरे आम्ही 100 होतो पण एक राहिला नाही. ते 5च होते पण त्यातला एकही कमी झाला नाही. मला याचं शेवटपर्यंत दुःख आहे. तर हे अश्वत्थामा तू विचारतोयस म्हणून सांगतो, त्या 5मधला एक कमी कर. मला मृत्यू चांगला आहे. एक कमी कर. अश्वत्थामा म्हणतो ठीक आहे, मी ही तुझी इच्छा पूर्ण करतो. आणि अश्वत्थामा शिबिरामध्ये जातो. लक्षात ठेवा. जिथे पांडवांना विजय प्राप्त झालेला असतो, जिथे नीती आहे, जिथे सत्य आहे, जिथे सत्य आहे त्या सत्याचा विजय होत असतो. लक्षात ठेवा. असत्याचा विजय कदापि होत नसतो. लक्षात ठेवा. यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो. वाचा ना गीता. जिथे भगवान आहे, जिथे धर्म आहे, तिथे विजय आहे. आणि विजय प्राप्त झालेला असतो. पांडवांना घेऊन परमात्मा एका निर्जन स्थळी गेलेले असतात. आणि पांडवांच्या शय्येवर म्हणजे पांडव ज्या ठिकाणी झोपायचे त्या ठिकाणी आज पांडव नसून पांडव पुत्र झोपलेले आहेत. लक्षात ठेवा. भागवत आम्हाला हे शिकवतं, फक्त तुमची शिक्षणाची तयारी पाहिजे. भागवत आम्हाला शिकवतं कोणाच्या वस्तूला स्पर्श करू नये. आणि आम्हाला हे जमतच नाही. आम्हाला दुसऱ्याच्या वस्तू एवढ्या आवडतात की आम्हाला आमच्या वस्तू कधी आवडत नाही. तुमचं कसं काय.
का असंच आहे? आम्हाला आपली वस्तू आवडते, आपल्याला कोणाला नाही आवडत, दुसऱ्याची वस्तू आवडते. स्वतःच कितीही चांगलं असू द्या, नाहीच आवडणार. आणि दुसऱ्याचं कसंही असू द्या, त्याचं मन, त्याला ते दुसऱ्याच्या वस्तू जास्त आवडतात. साध्या साध्या गोष्टी, साध्या साध्या गोष्टी आवडतात. गंमत सांगतो, भगवंताने जे बनवलं ना हा मानव, याची कथा उपनिषदामध्ये येते. उपनिषदामध्ये परांच खाणी व्यक्नत स्वयंभू, परांच खाणी व्यक्नत स्वयंभू तस्मात् परां पश्यति. ब्रह्मदेवानं बनवताना असं बनवलं की आमची वृत्ती ही बाह्य विषयांकडे, लक्षात ठेवा, आंतरिंद्रियाने होत नाही. आमची नेहमी विषयाची काय, आमची बाह्य बाह्य विषयांकडे, लक्षात ठेवा. आतमध्ये आम्ही बघायला तयार नाही काय आमच्याकडे, काय ऊर्जा आहे मानवामध्ये, काय आपल्या शरीरामध्ये ऊर्जा आहे, आम्ही बघायला तयार नाही. आमची वृत्ती ही बाह्य विषयांकडे, आम्ही बहिर्मुख झालेली माणसं आहोत, लक्षात ठेवा. आणि पांडव शय्या, जिथे पांडव निद्रा करत होते तिथे हे पांडव पुत्र जाऊन झोपता. दुसऱ्याच्या शय्येला स्पर्श करू नये, दुसऱ्याच्या वस्तूला स्पर्श करू नये, दुसऱ्याच्या वस्तूला कधी आपली वस्तू म्हणू नये. अश्वत्थामा रात्रीच्या वेळी जातो आणि पांडव समजून इथे पांडवच आहेत असं पांडव समजून त्या 5 जणांचा शिरच्छेद हा अश्वत्थामा करतो. आणि एका घाईघाईने एका पोत्यामध्ये 5 जणांची शिर असे भरतो. आणि जिथे दुर्योधन असतो, अंतिम श्वास घेत असतो दुर्योधन त्या कुरुक्षेत्रावर, तिथे हा अश्वत्थामा जातो आणि म्हणतो, हे बघ, मी तुझी अंतिम इच्छा ही पूर्ण केली आहे. आश्चर्य वाटतं दुर्योधनाला, जे कुणालाही जमलं नाही ते याला जमलं कसं. पोतं ओढलं जातं, पहिलं शिर काढलं जातं, ते धर्मराजाचं नसतं. दुसरं काढलं भीमाचं नसतं, तिसरं अर्जुनाचं नसतं, नकुल सहदेवाचं नसतं. ती शिर पाहिली तर ही पांडवांची नसून पांडव पुत्रांची होती. मग मात्र दुर्योधनाला वाईट वाटलं, लक्षात ठेवा. महाभारतामध्ये कधी तुम्ही महाभारत वाचा, महाभारतामधला असा प्रसंग आहे. महाभारतामध्ये असे दुर्योधनाचे 2-3 श्लोक असे दुर्योधनाचे आहेत, लक्षात ठेवा. दुर्योधनाला वाईट वाटलं. दुर्योधन असं म्हणतो अश्वत्थामाला, अश्वत्थामा, माझं वय हे पांडवांशी होत, माझं वैर पांडवांच्या मुलांशी नव्हतं. आणि मी तुला पांडवांचा वध करायला सांगितलं होतं ना की पांडव पुत्रांचा, आणि माझं वैर याच्याशी नव्हतं. असे श्लोक आहे महाभारतामध्ये. जानामि धर्मं न च मे प्रवृत्ति, जानामि धर्मं न च मे प्रवृत्ति, जानामि अधर्मं न च मे निवृत्ति, केनापि देवेन हृदि स्थितेन यथा मृत्युसि तथा करोमि. दुर्योधनाच्या मुखातून आलेले श्लोक आहेत महाभारतामध्ये. वैशंपायन लिहितात. महाभारताचं कधी सखोल अध्ययन केलं म्हणजे लक्षामध्ये येईल तुमच्या. महाभारतामध्ये असे श्लोक आले आणि म्हणून तो म्हणतो मी धर्म जाणतो पण माझी प्रवृत्ती धर्मामध्ये होत नाही. अंतिम क्षणाला दुर्योधनाच्या मनामध्ये चांगला भाव आला. दुर्योधन मेला ना. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण शास्त्रातलं उदाहरण सांगतो. दुर्योधन मेल्यानंतर स्वर्गाला लगेच गेला. बाकीच्यांना भरपूर अडकावं लागलं, ठिकाणी अडकले. अंतिम क्षण अंते या मती, अंत काळाला जशी तुमची बुद्धी होती ना तशी तुमची गती होत असते, लक्षात ठेवा. म्हणतो हे मी तुला सांगितलं नव्हतं वगैरे सर्व. आणि मग आता अश्वत्थामा भयभीत होतो आणि इकडे पांडव शिबिरामध्ये येतात. मात शिशूणाम निधनं सुतानां निशम्य घोरं परितायमानां. आणि मग द्रौपदी विलाप करते, पांडवांचा धिक्कार करते. धिक्कांनी अधिक तुरी अधिक दुरी रतार्थपे. धिक्कार आहे तुमच्या शौर्याचा, धिक्कार आहे तुमच्या या धनुष्याचा, पराक्रमाचा. तुम्हाला तुमच्या मुलांचं रक्षण करता आलं नाही. आणि द्रौपदी सर्व धिक्कार करते.
मग कोणी केलं शोध घेतला जातो आणि शोध घेतल्यानंतर कळतं की अश्वत्थाम्यानं केलं. अश्वत्थाम्याला धरून आणलं जातं आणि अश्वत्थाम्याला धरून आणल्यानंतर आता भीम क्रोधित झालेला असतो, अर्जुन क्रोधित झालेला असतो. पाचही मुलांचा यानं वध केलेला आहे. भीमाला असं वाटतं आता याचा शिरच्छेद केला पाहिजे, याला मारलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी द्रौपदी पाहते. द्रौपदीचा अंतःकरण द्रवीभूत होत, लक्षात ठेवा. म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो, स्त्री ही क्षणकालाची पत्नी असली तरी अनंत कालाची माता असते. लक्षात ठेवा, अनंत कालाची माता असते. द्रौपदीचं अंतःकरण द्रवीभूत झालं. द्रौपदीनं अश्वत्थाम्याला पाहिलं आणि द्रौपदीनं अश्वत्थाम्याला पाहिल्यानंतर द्रौपदी असं म्हणते, मुच्यता मेष ब्राह्मणो नित्रां गुरु सरहस धनुर्वेद संसर्गोपि संयमाः. आणि याला सोडून द्या. याच्या वडिलांनी तुम्हाला धनुर्वेद शिकवला, याच्या वडिलांनी तुम्हाला विद्या शिकवली. तुमचं संयमित जीवन कसं जगावं हे याच्या वडिलांनी शिकवलं. आणि आज याचे वडील नाही तर तुम्ही याचा वध करताय. तुम्ही विसरलात का? तुम्ही म्हणत होता ना, मी पार्थ द्रोणाचा केला, किंवा अर्जुनाचे उद्गार आहेतच ना गीतेमध्ये, गुरुण हत्वा हि महानुभावा, गुरुण हत्वा हि महानुभावा संयोगो पैशमपि लोके हत्वार्थ कामांस्तु गुरुणि हैव भुञ्जीय भोगान रुधिरप्रदिग्धान नचैत विघ्न कतरान्नो गलियो यद्वा जयेम यदि वानो जयेयु यानेव हत्वान जिजीषाम स्तेवस्थिता प्रमुखे धन. हे तुमचे उद्गार तुम्ही विसरलात का? तुम्ही म्हटलं ना, आम्हाला हे मारणार नाही, आम्हाला हे नको आहे, आम्हाला हे नको आहे, आणि आज तुम्ही त्यांचा गुरुपुत्र, तुम्ही त्याचा वध करताय. लक्षात ठेवा. द्रौपदी बोलते बरं भागवतामध्ये, लक्षात ठेवा पांडवांनो, गुरु गेल्यानंतर सर्वांनी लक्षात ठेवा, गुरु गेल्यानंतर गुरुपुत्र हा गुरुतुल्य असतो. गुरुपुत्र हा गुरुतुल्य असतो, हा शास्त्राचा नियम आहे. आणि हा तुमच्या गुरूंचा मुलगा आहे अश्वत्थामा, तुम्ही याला मारता का? मग मात्र पांडव भयभीत झाले. पांडवांना वाटलं काय करावं. तुम्हाला काय वाटतं, त्याला सोडावं की मारावं? तुमच्या मनातलं सांगू का तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला असं वाटतं ही तुम्ही सोडा मारा ही तुम्ही कथा कधी बंद करणार? केव्हाच बसले म्हणले तुमचं हे काय चाललंय, सोडा मारा म्हणजे. आता आम्हाला जेवणाचा उशीर झाला म्हणजे जेवणाचा टाइम झाला, तुमचं काय चाललंय, सोडा मारा. तुम्हाला मारायचं तर मारा, सोडायचं तर सोडा. तुम्ही कथा कधी बंद करताय? असं काही नाही ना. काय करावं, मोठा धर्मसंकट पडला. भगवान उभे होते, भगवान कृष्ण परमात्मा म्हटले तिथे चला. आता भगवंताकडे सर्व गेले. भगवंताकडे गेल्यानंतर सांगितलं, ब्रह्मबंधून हंतव्य मातताईर्वदारणा. हा ब्रह्मबंधू आहे, याचा वध करू नका. पण जो आतताई आहे त्याचा वध केला पाहिजे. आणि दोन गोष्टी अशा आहेत, अश्वत्थामा हे चिरंजीव आहे. आजही अश्वत्थामा या ठिकाणी माझं सांगितलं जातं, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपः परशुरामश्च. हे 7 चिरंजीव ह्या भूतलावर भ्रमण करतायत. लक्षात ठेवा. आजही जिथे कथा चालली ना, जिथे भागवत कथा होती ना, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज आपल्या ह्या प्रांगणामध्ये हनुमंतराय गुप्त रूपाने आलेले आहेत. लक्षात ठेवा. हनुमंतरायांना आपण वंदन करू. लक्षात ठेवा. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, 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 पवन सुत विनती बारंबार. अष्ट सिद्धिनो निधि
योग्य तुम भाग्य विधाता। सिया राम के काज सवारे, सिया राम के काज सवारे, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। पवन दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, विनती बारंबार। हनुमंतराय इथं आलेले आहेत लक्षात ठेवा. गुप्त रूपाने हनुमंतराय येत असतात लक्षात ठेवा. अश्वत्थामा चिरंजीव आहे, मग त्याचा वध करायचा कसा? तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, शास्त्रामध्ये मृत्यू म्हणजे काय? मरण म्हणजे मृत्यू नसतो लक्षात ठेवा. आपण प्रत्येक जन्मामध्ये मरतोच की काय? ह्या जन्मामध्ये आपण मरतो असं नाही, असं अनंत जन्मामध्ये आम्ही मरत आलेलो आहोत. मृत्यू म्हणजे काय? तुम्ही गीता वाचली ना म्हणजे लक्षात येईल. जी संभावित माणसं असतात ना, जी प्रतिष्ठित माणसं असतात ना, ज्यानं जीवनामध्ये कधी असत्य बोललेलं नाहीये लक्षात ठेवा, जीवनामध्ये ज्यानं धर्माचं आचरण केलेलं आहे, जी संभावित माणसं असतात, जी प्रतिष्ठित माणसं असतात, त्यांचा मृत्यू काय असतो माहिती आहे? संभावितस्य च कीर्ते मरणादिदृच्यते. संभावित पुरुषाची अवहेलना किंवा संभावित पुरुषाचा अपमान, त्यांचा अपमान हाच त्यांचा मृत्यू असतो लक्षात ठेवा. अपमान होणं हे मृत्यूसारखं असतं लक्षात ठेवा. माऊलींची ओवी तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षामध्ये येईल. माऊली ह्या श्लोकावर लिहित असताना, असं भाष्य लिहित असताना लिहितात, जानतेने तवच जियावे, जानतेने तवच जियावे, जव अपकीर्ती अंगान पवे. अपकीर्ती म्हणजे मृत्यू असतो लक्षात ठेवा. कधी कधी मृत्यू बरा, पण अपकीर्ती नको लक्षात ठेवा. त्यानंतर काय काय होतं लक्षात ठेवा, नंतर तुम्हाला सांगेन. अपकीर्ती हा जर चिरंजीव असेल तर याला बांधून आणलेलं होतं, याला स्थानभ्रष्ट केलं, पदच्युत केलं. याचा एक मणी होता, तो मणी काढला आणि त्याच केस काढले. वपनम द्रविणादानम असे शब्द भागवतामध्ये आले. आणि मग त्याला असं काय केलं, खंडित केलं, त्याचा अपमान केला आणि मग त्याला सोडून दिला. मग मागं त्याला अजून क्रोध आला. त्यानं ठरवलं आता त्या पांडवांच्या वंशामधला एकही शिल्लक ठेवायचा नाही. आणि मग त्यानं ते काय केलं, त्याला ब्रह्मास्त्र येत होतं लक्षात ठेवा. ब्रह्मास्त्राचे मंत्र त्याला येत होते आणि दर्भ घेतला आणि त्या दर्भावर ब्रह्मास्त्राचे मंत्र म्हटले अश्वत्थाम्यानं. आणि आता पांडवांच्या वंशामध्ये एकच होता शिल्लक, म्हणजे येणारा होता अर्जुन, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू आणि अभिमन्यूची पत्नी उत्तरा. त्या उत्तरेच्या गर्भामध्ये महान भागवत, महान भगवत भक्त परीक्षितींचा गर्भ त्या उत्तरेच्या उदरामध्ये होता लक्षात ठेवा. आणि अश्वत्थाम्यानं ते ब्रह्मास्त्र उत्तरेच्या दिशेने, उत्तरा जिथे आहे तिथे ते ब्रह्मास्त्र सोडलं की पांडवांच्या वंशातला शेवटचा जो आहे तो सुद्धा आता नष्ट करायचा. परंतु उत्तरा हुशार होती. उत्तरेनं ते केलं नाही जे द्रौपदीनं केलं. आम्ही सर्व ठिकाणी आमच्या हे असतात, इथं थोडं तिथं थोडं तिथं थोडं. उत्तरेनं असं केलं नाही. उत्तरा गेली ईश्वराकडे. लक्षात ठेवा, ह्या जगामध्ये ईश्वरातिरिक्त तुम्हाला मला कोणी मृत्यूपासून सोडू शकत नाही लक्षात ठेवा. एक चक्र पाणी वाचूनी या, एक चक्र पाणी वाचूनी या, चक्र पाणी वाचूनी या, वा वा वा. काळाची ही ओळी पडेल बा जेव्हा. शास्त्र सांगतं
शास्त्रामध्ये असं म्हटलं, न तातो न माता न बंधुर न दाता, न तातो न माता न बंधुर न दाता, न पुत्रो न पुत्री न भक्तो न भर्ता, न विद्या न जाया, न विद्या न जाया, न भक्तिर्न मैदा, गतिस्त्वं त्वमेका भवानी, भवाभाव पारे महादुःख भीरु, प्रपात प्रकामी प्रलोभी प्रमत्ता, संसार पाश प्रबंध सदा हुई, गतिस्त्वं त्वमेका भवानी. कोणी नाही जोडणार जाते मग ते घेणं तरी काही सत्ता संपदा राहील टाईचे टाई. भागवतामधले एक श्लोक सांगतो. भागवतामध्ये वेदव्यास संहिता त्यावेळेस धन आणि भोगो पशवश्य गोष्ठी भार्या गृहद्वार जनस्मशाने देहस्थितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीवैकाः. मग उत्तरेनं केलं असं वर्णन आलं भागवतामध्ये. पाहि पाहि महायोगीं देवदेव जगत्पते नान्यं त्वद्भयं पश्ये यत्र मृत्यो परस्परम्. आणि भगवंतानं छोटं स्वरूप धारण केलं. उत्तरेच्या गर्भामध्ये जाऊन त्या परीक्षेचं रक्षण केलं आणि मग बालकाचा जन्म झाला. परितः ईक्षणे हा धातू आहे पाणिनी महर्षींचा. धातू प्रत्यय याचा मोठा अर्थ असतो व्याकरण भाषेमध्ये. असा श्लोक कळत नाही. श्लोकामधला त्या सर्व भाव कळण्याकरता त्यातला धातू कळावा लागतो, त्यातला प्रत्यय कळावा लागतो, त्यातली विभक्ती कळावी लागते, त्यातला समास कळावा लागतो. कर्ता कर्म ह्या सर्व गोष्टी ह्या अन्वय त्याचा करता आला पाहिजे श्लोकाचा. परितः ईक्षणे, ईक्षणे म्हणजे पाहणे हा धातू आहे. तो बालक पाहत होता की उदरामध्ये ज्यानं माझं रक्षण केलं तो कुठे आहे, गर्भामध्ये ज्यानं माझं रक्षण केलं तो कुठे आहे. म्हणून बालकाचं नाव परीक्षित ठेवलं. लक्षात ठेवा राजा. आता परीक्षितांचा जन्म होतोय. आता आपण तुमच्या बसण्याची मर्यादा संपलेली मला हे लक्षात आलेलं आहे. 2 मिनिटं तुम्ही सर्वांनी उभं राहायचं. लक्षात ठेवा 2 मिनिटं सर्वांनी उभं राहायचं. 2 मिनिटं. माती घेऊ द्या. माती माती कळते ना त्यात उद्या घेऊन येतोय काय माणसाला आजकाल कळायलाच तयार नाही. आमुषा कळत नाही, पौर्णिमा कळत नाही, सोमवार कळत नाही, एकादशी कळत नाही. म्हणून म्हटलं कळते की नाही. भांबावलेत माणसं जरा भांबावले कळत नाही. म्हणून दादांना सारखं सांगावं लागतं पण माणसांना कळायलाच तयार नाही. काय परमात्म्याची कृपा मला सांगायची. तुम्ही माती हातामध्ये घ्या आणि ज्या व्यक्तीवर परमात्म्याची कृपा आहे त्या हातामध्ये माती येऊ द्या. त्या मातीचं सोनं होतं सोनं. आणि ज्या व्यक्तीवर परमात्म्याची कृपा नाही त्यांना हातामध्ये सोनं घेऊन फिरा बाजारामध्ये त्याची माती माती होती. लक्षात ठेवा ही कृपा त्याची परमात्मा. तू होतास पण माझ्या मुलांचं रक्षण झालं.
पुरुषत्व दर्शनात आणि भर सभेमध्ये माझ्या पुत्रवधूची विडंबना केली. प्रत्येकाला असं वाटतं परमात्म्यानं वस्त्र पुरवले. तुम्हाला हात जोडून सांगतो, परमात्म्यानं वस्त्र पुरवले नाही, परमात्म्यानं वस्त्राचा अवतार धारण केला. वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊ. कौरवी पांचाळी सगळे माझे आले, कौरवी पांचाळी सगळे माझे आले. वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. ओ कौरवी पांचाळी सगळे माझे आले, ओ कौरवी पांचाळी सगळे माझे आले. कौरवांनी ज्यावेळेस पांचाळी म्हणजे द्रौपदीला सभेमध्ये आणलं, वस्त्र परमात्म्याने पुरवलेले, वस्त्राचा अवतार परमात्म्याने धारण केला. गांधारीच्या 100 मुलांना कळालं नाही की द्रौपदीमध्ये वस्त्र होते की वस्त्रामध्ये द्रौपदी होती. नाही कळालं. ही तुझी कृपा होते असं कुंती माता म्हणते. पुरुषार्थ दर्शनात तसाच सभाया वनवास गच्छता हा लाक्षागृहामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. तू होतास. दुर्वासांना पाठवलं. ती सूर्याला दिलेली थाळी पण आम्ही ठेवलेली होती, धुवून ठेवलेली होती आणि दुर्वासा 60,000 शिष्यांना घेऊन आले. परंतु तुझी कृपा होती. आमचं सत्व कधी हरण होऊ दिलं नाही. ही कृपा तुझी होती. पुरुषार्थ दर्शनात ततच सभाया वनवास गच्छता. आता ह्या युद्धामध्ये रथी महारथी एक एक असा बाण होता. इतकी ताकद होती द्रोणाचार्यांमध्ये, इतकी ताकद होती. पण तुझी कृपा होती, तू रक्षण केलंस. आणि आता हरेव अभिरक्षित आता माझ्या ह्या नातवाचं पण काय म्हणजे अभिमानीच्या मुलाचं पण हरेर अभिरक्षित अशी शोध भागवतामध्ये आम्ही आता तो माझ्या परीक्षेत पण रक्षण केलेलं आहे. ती कृपा तुझी आहे. करते हो तू कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा हो रहा है, मेरा सब काम हो रहा है, सब काम हो रहा है, सब काम हो रहा है. तुमच्या कृपेनं हैरान है जमाना, मंदिर भी मिल रही है. प्रभु पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. करत काही नाही, तू करणार आहेस. आणि हे तर सर्व तू केलेलं आहे. ही भावना कोणतीची आहे. आणि हे सर्व श्लोक सांग. आज 26 श्लोकामध्ये कोणते वर्णन करतोय. असं श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन आलं. कोणते असं म्हणते परमात्मा नाही देवा तू होतास म्हणून या सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत. तर मग देवाला कोणतीची दया आली आणि कोणतीला सांगितलं आत्या मी ईश्वर आहे असं तुला वाटतंय ना, तर तुला काहीतरी द्यावं अशी माझी इच्छा आहे. असं कोण म्हणतं. भगवान ईश्वर कृष्ण परमात्मा कोणतीला असं म्हणतात मला तुला द्यावं असं वाटतंय तर तुला काहीतरी माग. कोणती अशी एकमेव माता कोणती आपल्या संपूर्ण शास्त्रामध्ये असं उदाहरण आलं कोणतीच देवानं म्हणावं माग आणि कोणतीनं म्हटलं ठीक आहे देवा तुझी देण्याची इच्छा आहे. बघा बरं अशी मागणी तुम्हाला जगामध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही. लक्षात ठेवायची मागणी कोणती मातेनं मागितली. कोणती माता असं म्हणते देवा तुला देण्याची इच्छा आहे तर मला एक दे, माझ्या जीवनामध्ये दुःख दे. परमात्म्याचे नेत्र सजल झाले. परमात्मा म्हणतात अद्याप दुःख भोगून भोगून तुझं पोट भरलं नाही. त्या कोणतीचे उद्गार असे आहे भागवतामध्ये विपदो नैव विपदा
विपदो नैव विपदा संपदो नैव संपदा. विपदा, त्या विपदेला विपदा म्हणत नाही. माझ्या जीवनामध्ये ज्या वेळेस माझ्या जीवनामध्ये दुःख आलं, परमात्म्याचे नेत्र सजल झाले. परमात्म्याने सांगितलं, कोणतीला दुःख सांगतो, अहो आपलं दुःख काही नाही. कोणतीचा जन्म एके ठिकाणी झाला, पालन एकानं केलं. कोणती भोज आणि दुर्वासांची त्या ठिकाणी सेवा घडली. दुर्वासांची सेवा घडत असताना कौमारी अवस्था. परमात्मा म्हणतात, कोणती तुझं पोट कसं भरलं नाही. कौमारी अवस्थेमध्ये दुर्वासांची सेवा झाली. दुर्वासांनी 5 सिद्ध मंत्र दिले कुंतीला. आणि कुंतीला मंत्र दिल्यानंतर एक दिवस कुंती नदीच्या किनारी गेल्यानंतर सूर्यनारायणाचा प्रकाश पाहिला आणि कुंतीच्या कोळ्या म्हणाला, काय कुंतीला माहिती होतं, ह्या भूतलावर प्रगट झाले. आणि कौमारी अवस्थेमध्ये सूर्यनारायणाचा प्रसाद कुंतीच्या उदरामध्ये गर्भ, कुंतीच्या उदरामध्ये बालक वाढू लागला. तो काळ कसा होता, 5000 वर्षापूर्वीचा काळ. सामान्य स्थिती होती का, लक्षात ठेवा. हे कुंतीला पण माहित नव्हतं, लक्षात ठेवा. एक दिवस कुंतीची दाशी एवढी हुशार होती, आमचं अध्यात्म एवढं प्रगल्भ आहे, आमची ज्ञानेश्वरी, आमचा गाथा, आमची गीता, आमचं भागवत, अध्यात्म एवढं प्रगल्भ आहे. कुंतीची दाशी एवढी हुशार होती. एक दिवस कुंतीने एका फुलाचा सुगंध घेतला आणि ज्या फुलाचा सुगंध घेतला, भागवतामध्ये असं वर्णन आलं, फुलाचा सुगंध घेतला आणि दाशीनं सांगितलं, कुंती तुझ्या उदरामध्ये गर्भ आहे, तुझ्या उदरामध्ये बालक आहे. बघा आमचा अध्यात्म किती प्रगतशील होतं, लक्षात ठेवा. एवढं प्रगल्भ. मग कुंतीनं असं कोणतं विष ठेवलं नाही, प्राशन केलं नाही. कुंतीला असं वाटत होतं, येणारा बालक हा मृत जन्माला यावा. पण नियतीला मान्य नव्हतं. बालक चांगला जन्माला आला आणि आल्या आल्या तो बालक सोडावा लागला. हे दुःख सोपं आहे का? हे दुःख कठीण आहे. बरं बालक सोडला, ठीक आहे. विवाह झाला, पंडू, हा पंडू रोगी होता. बरं ठीक आहे, एखादी कोणती रोगी सहन करील. नुसता रोगी नव्हता तो पंडू, शापित पण होता. किंदम नावाची अशी कथा येते शास्त्रामध्ये. किंदम नावाचे ऋषी होते आणि त्या ऋषीनं मृग म्हणजे हरणाचं रूप धरून त्या वनामध्ये विचारण करत होते. पंडूनं बाण मारला आणि त्या ऋषींना लागला. त्या किंदम नावाच्या ऋषीनं पंडूला श्राप दिला, हे पंडू, तू ज्या क्षणी कुंती जवळ किंवा माद्रे जवळ जाशील त्या क्षणी तुला मृत्यू येईल. म्हणजे रोगी तर होताच होता, पण शापित पण होता. कुठे कुंतीच्या जीवनामध्ये सुखाचा कुठे संबंध आला शिव कुंतीच्या जीवनामध्ये. बरं मुलं झाली, ही मांत्रिक शारीरिक होती का? हो. प्रत्येक देवाचा मंत्र होता, अश्विनी कुमाराचा मंत्र होता, हो, इंद्राचा मंत्र होता, हो, सर्व देवाचे मंत्र होते. लक्षात ठेवा, त्या मंत्राची सर्व ही अपत्य होती आणि ह्या अपत्यांना मारण्यासाठी गांधारीची मुलं रात्रंदिवस प्रयत्न करत होती. आणि तुझं तो दुःख तुझं पोट भरलं नाही का? त्या कुंतीचे उद्गार तुम्हाला सांगतो. कुंती असं म्हणते, लक्षात ठेवा, ज्यावेळेस जीवनामध्ये दुःख असताना त्यावेळेस मनुष्य भगवंताचं स्मरण करतो. सुखामध्ये कोणीही देवाचं नाव घेत दुख में सुमिर दुःखामध्ये जी माणसं स्मरण करतात ते सुखामध्ये करत नाही. सुखाचे वर्षानुवर्ष निघून जातात. प्रामाणिकपणे सांगतो, सुखाचे वर्षानुवर्ष निघून जातात. दुःखाचा क्षण ना क्षण मोजावा लागतो. दुःख अवघड आहे. रात्र झालेली असावी, अमावस्या असावी आणि एकट्याला कुठेतरी जाण्याची वेळ यावी. निघाल्यापासून राम राम राम, थोडा प्रकाश दिसला की म्हणतो, मी काय पठ्ठ्या भीतो का कोणाला? हा अनुभव आहे आपल्याला देवा सर्वांचा. आणि याच्यापेक्षा पुढचं, बद्रीनाथ केदारनाथला गेला तर बद्रीनाथ केदारनाथ खाली येताना म्हणतो, मी घरी आल्यानंतर मोठं गंगा पूजन मी परत येणार नाही इकडे, पण तिथून जे भजन सुरू करतो तो हरिद्वारला येईपर्यंत भजन करतो. याचा अर्थ असा आहे, दुःखामध्ये लक्षात ठेवा. आणि आमचा इतिहास आहे,
मानवाचा उत्कर्ष अनुकूलतेमध्ये कधी होत नाही. ज्या ज्या माणसानं इतिहास लिहिला, ज्या ज्या माणसानं पुरुषार्थ केला, त्याला प्रतिकूल परिस्थिती होती. जी माणसं शून्यातनं पुढे येतात ना, जी माणसं गरिबीतनं मोठी होतात ना, हा जोडून सांगतो त्या माणसाच्या जीवनामध्ये कधी अधोगती होत नाही. माणूस शून्यातनं मोठा झाला पाहिजे. दुःख आलं पाहिजे जीवनामध्ये, आणि दुःख आलं नाही तर सुखाची काय किंमत तुम्हाला कळणार आहे. जीवनामध्ये दुःख आलं पाहिजे, वेदना आल्या पाहिजे, अपमान झाला पाहिजे, अवहेलना झाली पाहिजे, तरच तुम्ही त्या पदापर्यंत जाऊ शकता, तुम्ही मोठं होऊ शकता. लक्षात ठेवा. पण कोणती म्हणते मला दुःख दे. ज्या ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये दुःख आलं त्यावेळेस तू आमच्या बरोबर होतास. आणि शेवटच्या श्लोकामध्ये कोणते असं म्हणते, शेवटच्या 26व्या श्लोकामध्ये कोणतीच्या असे उद्गार भागवतामध्ये कोणती असं म्हणते, स्नेहपाशमिमं छन्दे स्नेहपाशमिमं छन्दे दृढं पाण्डुषु कृष्णेषु. काय असतं, माता ज्या कुळातून आलेली असते त्या कुळामध्ये कुळाविषयी तिला मोह असतो. भगवंताचं कुळ हे वार्षणीय कुळ. कोणती वृष्णी कुळातून आलेली होती आणि पांडव कुळामध्ये कोणती आलेली होती. मग त्या वृष्णी कुळाविषयी माझं स्नेह कमी कर आणि पंडू कुळाविषयी माझं स्नेह कमी कर. दोन्ही कुळामध्ये माझं स्नेह कमी कर. म्हणून शास्त्रामध्ये असं सांगितलं, एक कन्या भगवत भक्त झाली तर पित्याच्याही कुळाचा उद्धार करते आणि ज्या कुळामध्ये गेली त्या कुळाचाही ती उद्धार करते. लक्षात ठेवा. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं की कुळी कन्या पुत्र होती ती साधी. कन्या दोन्ही कुळांचा उद्धार करते. लक्षात ठेवा. ज्या कुळातून आली त्या कुळाचा उद्धार आणि ज्या कुळामध्ये आली त्या कुळाचा उद्धार करते. लक्षात ठेवा. म्हणून कोणती असं म्हणते, या दोन्ही कुळाविषयी माझं स्नेह कमी कर, अशी कोणतीची 26 श्लोकामध्ये स्तुती. आता पांडवांना राज्य कंटक असं राज्य प्राप्त झालेलं होतं, पण पांडवांचं मन लागत नव्हतं. मग मन लागण्याकरता काय असतं, घरच्यांनी कितीही सांगू द्या पटत नाही, शेजाऱ्यानं सांगावं लागतं. आपल्या भाषेमध्ये कान सोनाराला टोचावे लागतात. आता दुखत नाहीत का? नाही दुखत? दुखता. पण ती एक माणसाची मानसिकता आहे. घरचं पटत नाही. इतकं सांगितलं, पटत नव्हतं. मग भीष्माचार्यांकडे पांडवांना घेऊन हे सर्वजण जातात. भीष्माचार्य शरपंजरीवर पडलेले असतात. भीष्माचार्यांना वंदन केलं जातं. भीष्माचार्य तिथं पांडवांना उपदेश करतात. दानधर्म, राजधर्म, मोक्षधर्म, विधानशाह, श्रीधर्मान, भगवत धर्म, समासंध्या संयोगताः. दानधर्म सांगितला. जीवनामध्ये दान कसं असलं पाहिजे. दात देती दानं दीयते नोपकारिणे देशे काले च पात्रे तद्दानं सात्विकं शुद्धं स्वतः. दान हे स्वकष्टार्जित असावं, कष्टानं कमवलेलं दान असावं. आणि कष्टानं कमवलेलं दान नसेल तर त्या दानाचा उपयोग त्याला सात्विक दान म्हणत नाही. ते सात्विक दान नाही. तुम्ही कधी ज्ञानेश्वरी वाचा, दान त्याला म्हणतात तयानावदान दान, तयानावदान दान जे मोक्ष निधानाचे अंजन. असे शब्द माझ्या दानवाचे आहेत. जे दान मोक्षापर्यंत घेऊन जातं त्याला सात्विक दान म्हणतात. लक्षात ठेवा. दानधर्म सांगितला. राजा हा ईश्वराचा अंश असतो. राजधर्म सांगितला, श्रीधर्म सांगितला, समाज संध्या संयोगताः. आणि आज शरपंजरीवर भीष्म पडलेले आहे. शर म्हणजे बाण आणि पंजरी म्हणजे पिंजरा. बाणाच्या पिंजऱ्यामध्ये ते सर्व 18 दिवस युद्ध झालं. संपूर्ण शरीरामधनं ती काय गंमत असेल लक्षात ठेवा. आणि हे सर्व भीष्माचार्य पडलेले आहेत. आणि तिथे परमात्मा, पांडव, कुंती माता हे सर्वजण जातात. आणि 11 श्लोकामध्ये परमात्म्याचं स्तवन आजपद भीष्माचार्य करतात. पुष्पिताग्र छंदामध्ये आता इथं कुरुक्षेत्रावर फुलं कुठून आणणार. अनेक छंद आहेत वेदामध्ये. पुष्पिताग्र छंद आहे, शिखरणी छंद आहे. जसा अनुष्ठुप छंद असतो, अनुष्ठुप छंद प्रत्येक छंदामध्ये अक्षर भिन्न भिन्न असतात. जसे गीतेचे श्लोक अनुष्ठुप छंदामध्ये 8 अक्षर असतात. जसं आपण गीता वाचायला सुरुवात केली 8 अक्षरांत थांबलं की गीता वाचता येते. धर्मक्षेत्र, कुरुक्षेत्र असे अनुष्ठुप छंदामध्ये 8 अक्षरांत थांबावं लागतं. शिखरणी छंद अनेक छंद आहेत.
तर ह्या पुष्पिताग्र छंदामध्ये एक 11 श्लोकामध्ये त्या ठिकाणी भीष्माचार्यांनी स्तवन केलं. इति मतिरूप कल्पिता विकृष्ण. हे भगवान, माझी जी मती आहे ती अतिशय सुंदर आहे, तुझ्या चरणावर विलीन करून घे. आणि इतकं सुंदर चिंतन त्या ठिकाणी महाराजांनी केलं. इतना तो कर्ण स्वामी जब प्राण तन से निकले उस भक्त जल दियाना पटकन या असं सांगितलं. आणि मग भागवतामध्ये असे श्लोक आले. श्री वेदव्यास शुकदेवांच्या मुखातून असे श्लोक येतात, लक्षात ठेवा भागवतामध्ये. आणि भीष्माचार्य असं म्हणतात, देवा मी कोणतं पाप केलं नाही तरी मला एवढं दुःख भोगावं लागलं. परमात्मा म्हणतात मी पाप कोणतंच केलं नाही, म्हणून तर मी तर साक्षात तुमच्या समोर उभा आहे. नाही तर माझं दर्शन योग ध्येय पंकजम, योग्यांना सुद्धा माझं दर्शन होत नाही. नाहम हो वेदन तपसा न दानेन न चेज्जया. आणि मग भीष्माचार्य प्रार्थना करतात, कृष्ण त्वदीय पदपंकज पंजरान्ते अद्यैव मे विशतु मानसराज हंस प्राणः प्रयाण समये कफवात पित्तैः कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते. असे श्लोक भागवतामध्ये आले. भीष्माचार्य असं म्हणतात, देवा कृष्ण त्वदीय पदपंकज पंजरान्ते अद्यैव मे विशतु मानसराज हंस. आजच माझं मन तुझ्या चरणावर विलीन करून घे. ज्यावेळेस या शरीरातून प्राणाचं उत्क्रमण होईल, कंठ अमृत होईल, वाणी कुंठित होईल. मृत्यूचं दुःख एवढं कठीण आहे शास्त्रामध्ये वर्णन केलं. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. ज्याला आयुष्यामध्ये तुम्ही जास्त जीव लावता ना, मृत्यूच्या वेळी तो बाहेर असतो. आणि ज्याची तुम्ही नेहमी हेळसांड करता, पाणी पाजायला हाताला कसं हाताला पाणी गोड लागत, पाणी म्हणतो पे. आयुष्यभर तिरस्कार केला ना, आता पाणी प्यायचं. म्हणून लक्षात ठेवा, कोणाचा तिरस्कार करू नका. लक्षात ठेवा, कोणाची अवहेलना करू नका. कृष्ण त्वदीय पदपंकज पंजरान्ते अद्यैव मे विशतु मानसराज हंस प्राणः प्रयाण समये कफवात पित्तैः कंठावरोधन विधौ. कंठ अवरुद्ध होईल, वाणी कुंठित होईल. आणि मग तुम्हाला काही कळणार नाही. लक्षात ठेवा, ओ कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते. मग त्याचं स्मरण होणार नाही. आणि अशी प्रार्थना केली. भीष्माचार्यांचा अंत होतो. एवढं शरीर पवित्र भीष्माचार्यांचं. भगवंतानं स्वतः त्या सर्व क्रिया अशा केल्या. भागवतामध्ये भगवंताने स्वतः सर्व क्रिया केल्या. लक्षात ठेवा, काय आचार्यांचं. महाराज आपला हे या ठिकाणी खूप दिव्य कथा आहे, सुंदर कथा आहे. आणि आपल्या दादांनी उदार अंतःकरणाने तुम्हा श्रोते मंडळींसाठी ही कथे किंवा ह्या कथेचं आयोजन केलेलं आहे. काहींना असं वाटेल दादा बोलवतात ह्या वर्षी